नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासन आणि संत तुकाराम अध्यासन यांच्या वतीनं सुरू असलेल्या वारी विचारांची या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आणि आपणाला आषाढी वारीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. आज आषाढ शुद्ध द्वादशी आहे. काल एकादशी, काल पंढरपूरच्या वारीचा दिवस होता मुख्य. आणि आपणाला कल्पना आहे की करोनाच्या संकटामुळे आपणाला ही वारी नेहमीप्रमाणे करता नाही आली, पण तरीसुद्धा संतांच्या पालख्या काल पंढरपुरात दाखल झाल्या. शिवशाही बसने प्रविष्ट झाले लोक पंढरपुरामध्ये आणि त्याप्रमाणे कालचा कार्यक्रम, महापूजा वगैरे या सगळ्या गोष्टी पार पडल्या. थोड्या लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडल्या. मुख्यमंत्र्यांनी पूजा केली महाराष्ट्र शासनाच्या वतीनं. तर कालचा उपवास आणि आजचं जे काही आहे त्याला त्या उपवासाचं पारणं म्हणतात. उपवासाच्या जोडीला लागूनच पारणं हा शब्द येतो. नुसता उपवास नसतो. जे उपवासाचं ज्या वेळेला तुम्ही उपवासाची पारण्याने काय म्हणायचं त्याला सांगता कराल तेव्हा तो खरा उपवास होतो. आपण पारण्याकडे लक्ष देत नाही आणि द्वादशीचा दिवस जो आहे तो पारण्याकडे लक्ष देण्याचा आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि त्या संदर्भातल्या अनेक कथाही आहेत, त्याही मी तुम्हाला सांगणार आहे. पण आता मुद्दा असा आहे की त्यासाठी एक चांगला अभंग आपल्यापुढे मला ठेवायचा आहे. कोणता अभंग आहे? अभंग आहे, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. वंश परंपरा दासमी अंकिला, वंश परंपरा दासमी अंकिता, तुका मोकलिता लाज कोणा. उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. तुकाराम महाराजांचा अतिशय गोड अभंग आहे. आणि महाराज प्रत्यक्ष विठ्ठलाला एक परिहार देतात की तुझ्या चरणांची आम्ही जी सेवा करत आहोत, सेवा भक्ती करत आहोत, ती आजची नाही आहे. तर माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. वडिलोवडिलांपासून चालत आलेलं आहे. त्याला हिंदीमध्ये उर्दूमध्ये सिलसिला हा शब्द आहे. तर ही आमची परंपराच आहे. वंश परंपरा दासमी अंकिता. आणि आपण याचा अगदी शब्दशःचा अर्थ घेतला तर ते खरंच आहे ना. तुकाराम महाराजांचे 8वे पूर्वज विश्वंभर बाबा, की ज्यांच्यापासून माहिती उपलब्ध आहे आपणाला, तर त्यांची पंढरीची वारी होती. नित्य नियमाने पंढरपूरला जायचे. तो सगळा कथाभाग सांगायचा नाही मला, पण विश्वंभर बाबा हे ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराजांच्या समकालीन होते आणि ते विठ्ठलाची भक्ती करीत असत. त्यांची वारी होती आणि त्यांची मुलं हरी आणि मुकुंद. ती मुलं धारातीर्थी पडली. परचक्रापासून रक्षण करण्यासाठी लढाईला गेले. त्यावेळेला खिलजीचं आक्रमण आलेलं होतं. हे रामदेवराव यादवाच्या पदरी नोकरीला होते सैनिक म्हणून. आणि तिथं त्यांना वीरमरण आलं. आणि तरीही त्यावेळेला हरीची पत्नी गर्भवती होती आणि पुढे तो वंश चालत राहिला. तर तिथे त्यातल्या एका मुलाला काय सांगतायत, त्यांची आई सांगते, तुझ्या वडिलोवडिली निर्धारी चालविली पंढरीची वारी. म्हणजे विश्वंभर बाबांच्या सुद्धा अगोदरपासून चालत आलेली वारी आहे असा मुद्दा आहे. आणि त्यामुळं माझ्या वडिलांची मिराशी. आता हा जो शब्द आहे ना मिराशी, हा शब्द तेव्हाच्या इस्लामिक प्रशासनाच्या माध्यमातून आलेला आहे.
मिराजदार आपल्याकडे शब्द आहे बघा. वतन, वतनदार हा शब्द आहे. तर तोपर्यंत ॲडमिनिस्ट्रेशनची म्हणजे प्रशासनाची भाषा ही पर्शियन झालेली होती आणि त्या पद्धतीने लोकांना त्यांचे अधिकार प्राप्त व्हायचे, हक्क प्राप्त व्हायचे. तर एखाद्या कुटुंबाला जर शासनानं एखादं शेत दिलं, जमीन दिली वेगवेगळ्या कारणांसाठी, त्यानं समजा काही राजसत्तेची सेवा केली असेल तर त्यासाठी असेल, तो कुणी पाटील देशमुख असेल तर त्यासाठी असेल, सैन्यात जर त्यांनी काही काम केलं असेल तर त्यासाठी असेल, तर असं वतन, तेव्हा त्याच जमिनीला मिराशी म्हणायचे. अर्थात एक गोष्ट खरी आहे की मिराशीचं शेत तुमच्या पदरी आलं की जे तुम्हाला सतत तुमच्या पिढ्यात चालू राहील असं त्याचा अर्थ असायचा. म्हणून त्याला मिराजदार म्हटलं, म्हणून त्याला मिराशी म्हटलं. ही माझी मिराशी ठाव तुझे पायापाशी, याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. तर अशा पद्धतीने हे वाडवडिलांपासून चालत आलंय. देऊन या जीव बळी. आमच्या वाडवडिलांनी काय केलं, हे सांभाळलं सगळं. तर हे परंपरेने चालत आलेलं आहे. पण ते आपोआप चालत नाही. तुकाराम महाराज दुसऱ्या एका अभंगात म्हणतात की मिराशीचे म्हणून शेत नाही देत पीक उगे. ते मिराशीचं माझ्या शेत आहे म्हणून मी काहीच जर केलं नाही, मशागत केली नाही, नांगरणी केली नाही, पेरणी केली नाही, योग्य ते आणखीन काही गोष्टी करायच्या त्या केल्या नाहीत, तर पीक येईल का, येणार नाही. म्हणजे शेत मिराशीचं आहे गोष्ट खरी, पण शेवटी मेहनत तुम्हाला करावी लागते. तर महाराज असं म्हणतायत की ही जी माझी मिराशी आहे, माझ्या वडिलांची मिराशी का देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा. म्हणजे हे रूपक केलं. मी जी सेवा करतोय ती जणू काही एखाद्याला मिराजदारी असावी वडिलोपार्जित, तशी आमची सेवा करणं तुझी ही आमची मिराजदारी आहे. तुझी चरणसेवा पांडुरंगा. आणि ही आम्ही कशी जतन केली, कशी मिळवली, तर ते सांगतायत. उपवास पारणे राखीला दारवंटा. म्हणजे सेवक असतो तो त्या स्वामीच्या दारावरती उभा राहून काय करतो, द्वारपाल म्हणून काम करतो, रक्षण करतो. तसं जणू आम्ही तुझ्या परंपरांचं रक्षण केलेलं आहे. ही सेवा आहे. आणि काय केलेलं आहे नेमकं, तर उपवास आणि पारणं. म्हणजे तुम्हाला सांगितलं ना की उपवास आणि उपवासाच्या बरोबर काय येतं, तर पारणं येतं. उपवास पारणे राखीला दारवंटा. वडिलांनी काय केलं आमच्या, उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागे. आणि त्यांनी आमच्यासाठी हे निर्माण करून ठेवलेलं आहे. पित्याचे जे धन पुत्रा वंचिल तो कोण, अशी परंपरा चालत आलेली आहे. तसं ही आमच्या वाडवडिलांनी निर्माण करून ठेवलेली मिराशी आहे तुझी सेवा. आणि त्यासाठी त्यांनी स्वतःला झिजवलेलं आहे. उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागे. तर आज द्वादशी आहे आणि आज पारणं आहे. तर कालची एकादशी आणि आजचं पारणं. तर अशा प्रकारे पिढ्यानपिढ्या उपवास करत आले. हा एक मुख्य विधी आहे ना. बाकीच्या गोष्टींच्यावर भजन, कीर्तन, नामस्मरण, वारी या जशा गोष्टी आहेत ना, तशा एकादशी ही एक नित्यकर्माची गोष्ट आहे. द्वादशी नित्यकर्माची गोष्ट आहे. दर 15 दिवसांनी शुद्ध आणि वद्य अशा प्रकारे प्रत्येक महिन्याला एकादशी येते. त्या एकादशीचा उपवास करायचा असतो. बरे झाले व्रत केले एकादशी, केले उपवासी जागरण. त्या दिवशी उपवास करायचा असतो आणि त्या दिवशी रात्री भजन करत करत जागरण करायचं असतं किंवा जागरण करत करत भजन करायचं असतं. तर हा तो जो विधी आहे तो यांनी पिढ्यानपिढ्या पार पाडला. उपवास पारणे राखीला दारवंटा. आता एकादशीचं महात्म्य सगळेच लोक सांगतात, पण आज द्वादशी असल्यामुळे आज पारण्याचं महात्म्य सांगायला पाहिजे. म्हणून हा अभंग मुद्दाम घेतला की ज्याच्यामध्ये पारण्याचा स्वतंत्र उल्लेख आहे. काय पद्धत असते, आता खूप लोकांनी खूप त्याच्यामध्ये बदल केले. परंपरेने लोक काटेकोरपणे चालतातच असं नाही, पण करतात ही काही कमी नाही. पण मुद्दा असा आहे की एकादशीच्या दिवशी पूर्ण उपवास करायचा असतो, रात्री भजन करायचं असतं, कीर्तन करायचं असतं आणि सूर्योदय होता होता उपवास सोडायचा असतो. त्याला पारणं म्हणतात. तो दिवस संपला, दुसरा दिवस सुरू झाला द्वादशीचा. तर त्याची कथा अशी आहे, कशा प्रकारे हे करावं लागतं. आणि वडील म्हटल्यानंतर पिढीचीच परंपरा आहे, पिढ्यांच्याच परंपरा आहेत सगळ्या या प्रकारच्या. परंतु एक व्यापक अर्थाने आणखीन जर विचार केला
तर ती परंपरा खूप मागे नेता येते. आगा वडील जे करती तया नाम धर्म ठेविती, येर अनुष्ठिती सामान्य सकळ, असं ज्ञानेश्वर महाराजांनी धर्माबद्दल म्हटलेलं आहे. तो हा जो भागवत धर्म आहे त्याचा एकादशी आणि पारणं हे एक महत्त्वाचं आहे, महत्त्वाचा विधी आहे त्याच्यामध्ये. तर महर्षी किंवा राजर्षी म्हणूयात आपण, अंबरीश नावाचा राजा होऊन गेला, आपल्याला कल्पना आहे. आणि अंबरीश राजा हा महाभागवत होता. आणि त्याचं वैशिष्ट्य असं की तो एकादशीचा उपवास अतिशय काटेकोरपणाने, कडक ज्याला म्हणतो आपण, अशा पद्धतीने करीत असेल, म्हणजे निर्जळी. आणि तो उपवास करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बरोबर ठरलेल्या वेळी सूर्योदयाच्या दरम्यान त्याचं पारणं सोडत असायचं उपवासाचं, म्हणजे द्वादशीची गोष्ट आहे. तर एकदा त्या काळामध्ये एक ऋषी होते, अत्यंत तामस, कोपिष्ट असा त्यांचा लौकिक होता दुर्वास महर्षी. तर दुर्वासांना असं वाटलं की याची आपण सत्वपरीक्षा घ्यायला पाहिजे. आणि दुर्वास अशा गोष्टी करण्याच्या बाबतीमध्ये खूप काय म्हणतात त्याला तरबेज असायचे. दुसऱ्याला कुठेतरी अडचणीत टाकायचं, सापडला संधी मग बळीया पडे बंदी, असं अडचणीत टाकलं, पेचात टाकायचं. आणि मग त्याला जणू काही एक्सप्लॉइट करायचं म्हटलं तरी चालेल, असे ते ऋषी होते. आणि प्रत्येक अवतारात त्यांचं कुणी ना कुणी असायचंच त्या प्रकारचा माणूस. रामा अवतारामध्ये होता, कृष्ण अवतारामध्ये होता. तर ती एक परंपराच होती दुर्वास नावाची, की कोणीतरी असा काय म्हणायचं त्याला, तामस, कोपिष्ट, एक प्रकारे शब्द वापरणं योग्य नाही पण थोडा सॅडिस्ट म्हटलं तरी चालेल, दुसऱ्याला त्रास द्यायचा अशा प्रकारचा. तर असे ते ऋषी होते. तर त्यांनी ठरवलं की याची जिरवायची, बघू हा कसा उपवास करतो, त्याचं कुठेतरी पुण्य आपण संपून टाकायचं. म्हणून ते आले आणि सांगितलं की आज एकादशी आहे, मलाही उपवास असतो म्हणले, पण उद्या सकाळी मी पारण्याला तुझ्याकडे येतो, म्हणजे द्वादशीला. तर आनंद झाला अंबरीश ऋषींना की त्याला आपल्याला आणखी पुण्य मिळेल, आनंदाची गोष्ट आहे. आणि त्याप्रमाणे उपवास संपला आणि त्याने सगळी सिद्धता केली उपवास सोडण्याची, पारण्याची. पण या सद्गृहस्थांनी मुद्दाम उशीर लावला. अशा प्रकारे उशीर लावला की ज्या वेळेला तो उपवास सोडला पाहिजे, म्हणजे त्याचं पारणं केलं पाहिजे, तोपर्यंत आपण पोचायचंच नाही. म्हणजे अलीकडच्या काळात असतं की नाही, म्हणजे एखाद्या उमेदवाराला फॉर्म भरायचा असला, शेवटचा दिवस आहे, 5 वाजता शेवटची वेळ आहे की तोपर्यंत तो भरलाच पाहिजे. तर प्रतिपक्षाचा माणूस काय करतो, त्याला पकडून ठेवतो, कुठेतरी डांबून ठेवतो आणि अशी व्यवस्था करतो की तो 5 वाजेपर्यंत येऊच नाही, संपला मुद्दा, त्याला काय निवडणुकीला उभं राहता येत नाही. तर अशा प्रकारच्या कृत्य पूर्वीपासून लोक करत असायचे. तर दुर्वास तसेच. मग दुर्वासांनी मुद्दाम असं ठरवलं की आपण त्यावेळेनंतर जायचं, म्हणजे याचं पुण्य संपून जाईल. तर दुर्वास असं केल्यानंतर हे सद्गृहस्थ बिचारे अंबरीश राजा ते वाट पाहत राहिले की आत्ता येतील, मग येतील, आपण वेळच्या वेळी आपला उपवास सोडू. त्यांच्या लक्षात आलं शेवटच्या क्षणी की हे आता येत नाहीत, मग काय करायचं. मग त्यांनी ठरवलं की प्रतिकात्मक आपण उपवास सोडूयात, काही खायचं नाही पण आचमन करायला काय हरकत आहे, म्हणजे याचा अर्थ उपवास सुटला, मग ते येतील तेव्हा आपण भोजन करू. म्हणून त्यांनी ते आचमन केलं. ते केलं रे केलं की हे सद्गृहस्थ आले दुर्वास ऋषी आणि म्हणाले, राजा तुम्ही याच्या आतच उपवास सोडलास, हे बरं नाही केलं, मी तुला शाप देतो. हे ठरलेलं असायचं दुर्वासांचं. आणि शाप काय देतो की तुला 10 जन्म घ्यावे लागतील, गर्भवास तुला 10 सोसावे लागतील. तर अंबरीश राजा हा पारंपरिक, त्याच्या दृष्टिकोनातून गर्भवास हा नकोच आहे, ते दुःखच असतं, गर्भवासाला हरकत नाही हे वारकऱ्यांनी सांगितलं पहिल्यांदा. पण अंबरीश काही त्या याच्यातले नव्हते, त्या प्रकारच्या पठडीतले नव्हते, तोपर्यंत या पठडीचा उदय झाला नव्हता. म्हणून त्यांना फार खेद झाला की आपलं काही अपराध नसताना आणि दुर्वास ऋषींनी आपल्याला असं केलं. खूप त्रास झाला त्यांना, खेद करायला लागले. आणि ते वृत्त भगवंताला समजलं. मी भगवंत शब्द मुद्दाम वापरतोय या ठिकाणी. भगवंताला ते वृत्त समजलं आणि भगवंताला राग आला की आपल्या भक्ताला यांनी विनाकारण त्याचा छळ केला, तर काहीतरी तर करायला पाहिजे. म्हणून भगवंतांनी आपलं सुदर्शन चक्र, लक्षात घ्या, घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी.
तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आणि मग ते चक्र त्याच्या मागे लागलं. तर चक्र मागे लागल्यानंतर दुर्वासांची घाबरकुंडी उडाली. ते पळत सुटले. तर पुढे दुर्वास मागं चक्र, पुढे दुर्वास मागं चक्र, असं करता करता कुठपर्यंत आले तर ते आपल्या बार्शी नावाचं जे गाव आहे की नाही सोलापूर जिल्ह्यामध्ये, तिथे बार्शी नाव कसं पडलं हो? तर द्वादशी म्हणजे बारस, बार्शी. तर त्याचा संबंध अंबरीश राजाने पारणं सोडण्याच्या कथेशी आहे. तिथपर्यंत आले आणि तिथं दुर्वासाला त्या सुदर्शन चक्राने गाठलं. आणि मग दुर्वासांनी क्षमा याचना केली. आणि आपल्याला कल्पना आहे की संत सज्जन जे असतात ते खूप क्षमाशील असतात. अंबरीश राजानेही सांगितलं परमात्म्याला की जाऊ दे, बिचारा गरीब ब्राह्मण आहे, ऋषी आहे, माझी काही इच्छा नाही त्यांना काही त्रास व्हावे, फक्त माझ्या गर्भवासांचं काय तेवढं तू बघ. कारण ते ऋषीचं काय ते मागे घेऊ शकत नाहीत शाप. त्यांच्याकडे तेवढं सामर्थ्य नव्हतं. शाप द्यायचं सामर्थ्य होतं, शाप उशापाचं सामर्थ्य नव्हतं. मग परमात्म्याने सांगितलं की तू काही काळजी करू नको, तुझ्या गर्भवासाची हमी मी घेतो, तुझ्याऐवजी ते 10 गर्भवास मी सुसील, 10 गर्भवास मी सुशील. आणि मग त्याप्रमाणे परमात्म्याने 10 अवतार घेतले. त्या 10 अवतारांची कथा त्याच्या मागची अशी आहे. आणि ते बार्शीला ही गोष्ट घडली म्हणून बार्शीचा तो भगवंत, म्हणून मी मुद्दाम भगवंत हा शब्द त्या ठिकाणी वापरला. तर बार्शी अशा प्रकारचं तीर्थक्षेत्रच आहे. ते अंबरीश राजाशी संबंध असणारं तीर्थक्षेत्र असं आपण म्हणू शकतो. पण ते असो, मुद्दा काय माझा की ही जी गोष्ट आहे ती दशावतारांच्या अगोदरची गोष्ट आहे, लक्षात घ्या. तर त्या अर्थाने अंबरीश ऋषी हे आमचे आद्य पूर्वज आहेत. उपवास पारणे राखीला दारवंटा. आणि त्याच्यात व्यत्यय आणला जन म्हणजे दुर्वासानं, तर त्याला अशा प्रकारची शिक्षा दिली. आणि मग ते 10 गर्भवास, 10 अवतार सगळे झाले. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी, हा तो मुद्दा आहे. तर हे जे काही आहे त्याला म्हणायचं उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला. तर आमच्या खरोखरच्या घराण्यामध्ये तर ही परंपरा आहेच, होतीच, वाडवडिलांपासून होती. उपवास पारणे राखीला दारवंटा हे वडिलांपासून चालत आलंय, वाडवडिलांपासून चालत आहे. माझ्या वडिलांची मिराशी आहे. हा ऐतिहासिक भाग झाला. पण पौराणिक दृष्टिकोनातून पाहिलं तर ती परंपरा दुर्वास मुनींपासून चालत आली, म्हणजे अंबरीशापासून चालत आलेली आहे. उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी, वंश परंपरा दासमी अंकिता, वंश परंपरा दासमी अंकिता, तुका मोकलिता लाज कोणा. तर तुकाराम महाराज देवाला म्हणतायत की मी अशा प्रकारे वंश परंपरेने तुझा दास आहे. वंश परंपरेने तुझी चरणसेवा, तुझी भक्ती आमच्या घराण्यात चालू आहे, आमच्या घरात चालू आहे. ती आमची मिराशी झालेली आहे. त्यामुळं आमची जर सेवा चोख असेल तर तुला आमची उपेक्षा करून चालणार नाही. तुका मुकलीचं लाज कोणा. म्हणजे जसं तू त्या काळात दुर्वास मुनींच्या शापापासून अंबरीश राजाचं रक्षण केलं, तशाच प्रकारे तुला आज आमचं सुद्धा रक्षण करणं भाग आहे. तुका मोकलीचा लाज कोणा. तर तू आम्हाला मोकललंस, उपेक्षा केली, आमची रक्षण केलं नाहीस, तर त्याचा बट्टा तुला लागेल, त्याचा बट्टा तुला लागेल. म्हणून लाज कोणा, लाज तुला आहे, तुला वाटली पाहिजे. अशा प्रकारे तुकाराम महाराज या अभंगामधून परमात्म्याला त्याच्याही कर्तव्याची जाणीव देतात आणि सांगतायत की हे आजचं नाही आहे, हे खूप पूर्वीपासून चालत आले आहे. म्हणजे दोघांनी जुने करू नये नवे, सांभाळावे ज्याचे तेने. प्रत्येकानं आपापलं जे आहे, जी मिरास आहे, जे चालत आलेलं आहे, जे कर्तव्य आहे ते बजावलं पाहिजे. आणि मग तुम्हाला कर्तव्य बजावल्यानंतर हक्क मिळतो आपोआप. हक्काची अंमलबजावणी करावी लागते. तर आम्ही आमचं चरण सेवेचं कर्तव्य वाडवडिलांपासून बजावत आलेलो आहोत. आणि आत्ता त्याच्यात जर काही व्यत्यय आला तर त्याचं निवारण करण्याचं काम हे तुझं आहे. वंश परंपरा दासमी अंकिता, तुका मोकलिता लाज कोणा. अशा प्रकारे हे अतिशय वेगळ्या प्रकारचा अभंग आहे की जिथे
द्वादशीच्या त्या पारण्याचा उल्लेख येतो. म्हणून मी आज द्वादशी असल्यामुळं हा अभंग आपल्यासमोर निरूपणासाठी घेतला होता. आणि कशा प्रकारे हे चालत आलेलं आहे, कशा प्रकारची ही परंपरा आहे, वंश परंपरा असं मी आणखी ऐतिहासिक दृष्टिकोनातून तुकाराम महाराजांच्या घराण्यामध्ये चालत आलेली वंश परंपरेने ही वृत्ती आहे, ही मिराशी आहे परमात्म्याच्या भक्तीची, परमात्म्याच्या सेवेची. आणि पौराणिक दृष्टिकोन जर आणायचा झाला तर थेट अंबरीश राजापासून हे सगळं चाललेलं आहे. म्हणजे एका अर्थाने या सगळ्या भागवत धर्माचा संस्थापक जर कोण असेल तर तो अंबरीश राजा आहे असं आपण म्हणू शकतो. धन्यवाद.